नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, खूपच छोटा व्हिडिओ असणार आहे. ठीक आहे, आता तुमचे पेपर सुरू होणार आहेत MST CETचे. ठीक आहे, काय तुमची पेपर अटेम्प्टिंग स्ट्रॅटेजी असणार आहे. ठीक आहे, कशा पद्धतीने तुम्हाला पेपर सोडवायचा आहे. ठीक आहे, काय पहिले अटेम्प्ट करायचं आहे. ठीक आहे, कशा पद्धतीने तुमचे मार्क्स वाढू शकतात त्याविषयी मला थोडंसं तुम्हाला गायडन्स प्रोव्हाइड करायचं आहे. ठीक आहे, जेणेकरून तुमचे मार्क्स वाढावे बाळांनो. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा. जोपर्यंत तुमचे बेस्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही होऊन जातं बाळांनो, तोपर्यंत मी तुम्हाला अशीच मदत करत असेल. ठीक आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. CET तर्फे काही इंपॉर्टंट इन्फॉर्मेशन येते तर सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येते, म्हणून व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा बाळांनो. ठीक आहे, चला सगळ्यात पहिली गोष्ट, आता पेपर कसा अटेम्प्ट करायचा आहे तुम्हाला, है ना. बेसिक गोष्टी काही गाईडलाईन सांगतो बाळांनो. तुम्हाला टोटल 180 मिनिटं भेटणार आहेत तुमच्या पेपरमध्ये, है ना. 180 मिनिटांमध्ये 90 मिनिटं तुम्हाला दिले जातात बाळांनो फिजिक्स केमिस्ट्रीसाठी आणि 90 मिनिटं दिले जातात तुम्हाला मॅथ्ससाठी. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, फिजिक्स केमिस्ट्री जेव्हा अटेम्प्ट करताय तेव्हा मॅथ्समध्ये घुसण्याचा प्रयत्न नका करू, है ना. एकदा मॅथ्समध्ये गेले तर तुम्ही फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये रिटर्न येऊ नाही शकत, है ना. आता भरपूरदा काय झालं, तो मागच्या वर्षी विद्यार्थ्यांनी फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये 10-15 क्वेश्चन अटेम्प्ट केले आणि त्यांना वाटलं की आता आम्हाला मॅथ्समध्ये जायचंय, तर मॅथ्समध्ये घुसून तर गेले, है ना, पण ते आता परत फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये नाही येऊ शकत होते. ठीक आहे, सिस्टम असं कन्सिडर करतं की तुम्ही जर फिजिक्स केमिस्ट्रीमधून मॅथ्समध्ये जाताय म्हणजे तुमचं फिजिक्स केमिस्ट्री डन आहे, आता तुम्हाला मॅथ्समध्ये फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये परत आम्ही जाऊ देणार नाही. गोष्ट समजते, ही चूक टाळा बाळांनो, है ना. हा, फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये आता फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये बाळांनो 90 मिनिटं तुम्हाला भेटतात. आता तुम्ही फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये इकडे तिकडे शिफ्ट करू शकतात. फिजिक्सचा एक करा, त्यानंतर केमिस्ट्रीचा सॉल्व्ह करा, त्यानंतर केमिस्ट्रीचा करा, त्यानंतर फिजिक्सचा करा. हे सगळ्याच गोष्टी तुम्ही करू शकतात, है ना. पण तुम्ही डायरेक्ट सेक्शन चेंज नाही करू शकत, सब सेक्शन तुम्ही चेंज करू शकतात बाळांनो. गोष्ट समजते, ठीक आहे. पहिली गोष्ट क्लिअर झाली म्हणजे तुम्हाला. दुसरी गोष्ट बाळांनो, निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, है ना. काय नाही आहे, निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. 150च्या 150 क्वेश्चन अटेम्प्ट झाले पाहिजे. तुमचे कमी मार्क आले मी ऍक्सेप्ट करेल, पण एक सुद्धा विद्यार्थी 150 पैकी 149 जरी क्वेश्चन सॉल्व्ह केले आणि एक मी टाळून आलो सर, एक मी सॉल्व्ह नाही करून आलो, परत माझ्या चॅनलवरती यायचं नाही, है ना. सिरियसली सांगतोय मी, कारण बाळांनो निगेटिव्ह मार्किंग नाहीये. प्रत्येक प्रश्न तुम्हाला अटेम्प्ट करायचा आहे, काही ना काही मार्क करून या. ABCD तुम्हाला जे मार्क करायचे ते मार्क करून या, पण 150च्या 150 प्रश्न तुम्ही सॉल्व्ह केलेले असले पाहिजे. ठीक आहे, हा दुसरा पॉईंट झाला. तिसरी गोष्ट काय अजून तुमच्यासोबत शेअर करायचं मला, हा, आता पेपर अटेम्प्टिंग स्ट्रॅटेजी कशी काय तुमची असली पाहिजे जेणेकरून तुमच्या जास्त मार्क्स येतील. बेसिकली 2 सेक्शन असणार आहेत, PC आणि 1 M. फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये बाळांनो, केमिस्ट्री सगळ्यात आधी सॉल्व्ह करायचं आहे. 30 मिनिटात केमिस्ट्री डन झालं पाहिजे. जर तुमचं 30 मिनिटात केमिस्ट्री डन नाही झालं बाळांनो, तुम्ही ही गोष्ट डोक्यातून काढून ठेवा की फिजिक्स तुमचं लवकर होऊन जाईल. फिजिक्स कमीत कमी 50 ते 60 मिनिटं मागतं बाळांनो, कारण फिजिक्स टफर साईडला असतो. 50 ते 60 मिनिटं फिजिक्ससाठी द्यावे लागतील तुम्हाला. त्या हिशोबाने केमिस्ट्री तुमचं 30 मिनिटात संपायला पाहिजे, कारण 90च मिनिटं भेटणार आहेत तुम्हाला. 60 मिनिटं फिजिक्सला देणार, 30 मिनिटं केमिस्ट्रीला देणार, तेव्हा तुमचा पेपर सॉल्व्ह होईल. दुसरी गोष्ट, आता जेव्हा तुम्ही केमिस्ट्रीला किती मिनिटं द्यायला लावले मी, 30 मिनिटं, 30 किंवा 35 किंवा मॅक्स टू मॅक्स 40 मिनिटं, त्याच्यावरती नाही, है ना. 30 मिनिटं. 30 मिनिटामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्यात पहिली इनऑर्गॅनिक, त्यानंतर ऑर्गॅनिक, त्यानंतर फिजिकल. इनऑर्गॅनिकमध्ये डायरेक्ट ॲज इट इज HSC बोर्डाच्या पुस्तकातले जी लाईन बाय लाईन प्रश्न विचारतात, काहीच कन्फ्यूज करणार नाही तुम्हाला. ॲज इट इज प्रश्न येतात, ते तुमचे विदिन सेकंड प्रश्न बघताच तुम्ही मार्क करणार आणि बाळांनो त्याच्यात काय डोकं लावायचंय, ऑलरेडी रट्टा मारलेले आहेत कॉन्सेप्ट तुम्ही, है ना. त्यानंतर तुम्हाला जायचे ऑर्गॅनिकवरती, जिथं तुम्हाला थोडे बहुत स्ट्रक्चरवरती थोडंसं डोकं लावायचं असं, जास्त नाही ते पण, है ना. ते पण ॲज इट इज तुमचे असतात. त्यानंतर तुम्हाला फिजिकलचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, जिथं तुम्हाला डोकं लावायचे, जिथं तुम्हाला प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन असतात ते, है ना. तिथं तुम्हाला सॉल्व्ह करावे लागतात क्वेश्चन्स. गोष्ट समजते, अशा पद्धतीने तुम्हाला ऑर्डरने फॉलो करायचं. इनऑर्गॅनिकचे प्रश्न पहिले सॉल्व्ह करा, त्यानंतर ऑर्गॅनिक, त्यानंतर फिजिकल. सगळ्यात पहिले केमिस्ट्री सॉल्व्ह करायचं. केमिस्ट्रीमध्ये पण सगळ्यात पहिले इनऑर्गॅनिक त्यानंतर ऑर्गॅनिक, त्यानंतर फिजिकल, है ना. त्यानंतर तुम्ही जाणार फिजिक्समध्ये कमीत कमी तुम्हाला 50 ते 60 मिनिटं भेटणार आहेत, है ना. 50 ते 60 मिनिटामध्ये सगळ्यात जे इझी टॉपिक्स आहेत बाळांनो, ठीक आहे, स्ट्रक्चर ऑफ ॲटम झालं, ठीक आहे, किंवा तुमचं सेमीकंडक्टर झालं, तुमचं जे पण छोटे छोटे टॉपिक्स आहेत त्याचे प्रश्न पहिले सॉल्व्ह करा. ठीक आहे, तुमचं थर्मोडायनॅमिकचे फिक्स प्रश्न असतात त्यांना पहिले सॉल्व्ह करा. किंवा मी तुम्हाला एक फिक्स क्वेश्चनचा एक सेट दिला होता बाळांनो, लीक क्वेश्चनवरती एक मी तुमचा एक व्हिडिओ टाकला होता, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की रोटेशनचे हे 5 प्रश्न फिक्स येणार आहेत, थर्मोडायनॅमिकचे हे 4 फिक्स येतील, फ्लुइडचे हे 3 फिक्स येतील. हे जे फिक्स प्रश्न सांगितले होते ना, पेपरमध्ये जाताच या फिक्स प्रश्नांना शोधा आणि त्यांना टिक मारा बाळांनो, जेणेकरून तुमचा टाइम वाचेल. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही कशावरती जाणार, मॅथ्सवरती जाणार बाळांनो. मॅथ्समध्ये सुद्धा जे फिक्स प्रश्न असतात, वेक्टरचे तुम्हाला माहिती आहेत कोणते प्रश्न येणार, लॉजिकचे माहिती आहेत, मॅट्रायसिसचे माहिती आहेत, जे इझी टॉपिक्स आहेत त्यांना पहिले अटेम्प्ट करा. त्यानंतर डिफरन्शिएशन इंटिग्रेशनवरती जा बाळांनो, जेणेकरून तुमचा टाइम सेव्ह होईल. अशा पद्धतीने तुम्हाला पेपर सॉल्व्ह करायचा आहे. या एक गोष्ट लक्षात ठेवा, स्मार्ट वर्क तुम्हाला करायचंय बाळांनो. ठीक आहे, जर तुम्ही फिजिक्स केमिस्ट्रीला
90 मिनिटं भेटतात तर 80 मिनिटात पूर्ण पेपर संपवायचा आहे. शेवटचे 10 मिनिटं तुम्हाला तुक्का स्ट्रॅटेजीसाठी द्यायचे आहेत बाळांनो. खूप महत्वाची गोष्ट असते रे बाळांनो. तुक्का स्ट्रॅटेजीज विद्यार्थी आहे ना लाईटली घेतात की आम्ही तुक्का कशाला मारू, आम्ही तर स्मार्ट विद्यार्थी आहेत. अरे बाळांनो, तुम्ही जेईची परीक्षा नाही देते, तुम्ही सीईटीची परीक्षा देताय जिथं निगेटिव्ह मार्किंग नाहीये. तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. हा, तुम्ही इतके स्मार्ट आहेत ना की तुम्ही 150च्या 150 प्रश्न तुम्ही स्वतः सोडवणार आहेत, तर तुम्हाला तुक्का स्ट्रॅटेजीची गरज नाही. पण नाही ना तेवढे स्मार्ट, तर ही तुक्का स्ट्रॅटेजी समजून जा सगळे, है ना. अशा पद्धतीने छोट्या छोट्या गोष्टी मला तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या बाळांनो. या सगळ्या गोष्टींचं थोडंसं लक्ष द्या, है ना. आरामात पेपर सोडवा. पेपरला जाताना बाळांनो ब्रेकफास्ट, जर तुमची 9 वाजेची शिफ्ट आहे तर ब्रेकफास्ट व्यवस्थित करून जा. 12 वाजेची शिफ्ट आहे तर लंच व्यवस्थित करून जा, है ना. जितकं एनर्जेटिक राहणार बाळांनो तुम्ही, जेवढं हायड्रेटेड राहणार तेवढं चांगलं कॉन्सन्ट्रेट करता येईल तुम्हाला. एक्झामच्या आदल्या दिवशी तुम्हाला 9 वाजता झोपायचंय. प्रत्येक विद्यार्थी 9 वाजता झोपून जाईल, है ना. मी काही व्हिडिओ टाकणार नाही 9 वाजेनंतर, है ना. झोपून जायचंय. गोष्ट समजते. कंप्लीट जेव्हा स्लीप तुम्हाला भेटेल तेव्हा तुम्ही जास्त तुमचा परफॉर्मन्स वाढणार आहे बाळांनो, है ना. चला, आता सगळ्या गोष्टी मोटिवेशनल गोष्टी आहेत, ठीक आहे, त्या आपण जास्त करायच्या नाहीत, है ना. तुम्ही करणार आहेत बेस्ट, मला माहिती आहे, है ना. खूप मेहनत घेतलेली आहे आपण आणि तुम्ही करणार बेस्ट, है ना. चला, भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.